मटण अर्धवट शिजल्याचा पतीला राग, मटणाच्या वादातून गृहिणीची आत्महत्या, पती अटकेत। क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने एका संसाराचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना तालुक्यातील बोरगाव येथे घडली आहे। मटण नीट शिजले नाही या कारणावरून पतीने पाहुण्यासमोर केलेल्या अपमानाला कंटाळून पत्नीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। चेतना मनोज जाधव, वय 33, असे मृत महिलेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार चेतना जाधव हिचा पती मनोज जाधव याने आपल्या मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते। त्यासाठी पत्नीला मटणाची भाजी चांगली बनवण्यास सांगितले होते। अंगणात जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना मटण व्यवस्थित शिजले नसल्याचे कारण देत मनोज याने पाहुण्यासमोरच पत्नीशी वाद घातला। हा वाद वाढत जाऊन त्यात अपमानास्पद बोलणे व संशयाचा मुद्दाही समोर आला। मनोज हा दारूच्या आहारी गेला असून यापूर्वी 2015 मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। 2017 मध्ये समेट होऊन पुन्हा संसार सुरू झाला होता। मात्र बुधवारी झालेल्या या प्रकारामुळे चेतना हिच्या मनाला मोठा धक्का बसला। वादानंतर चेतना घरात जाऊन विषारी औषध प्राशन केले। बाहेर येऊन तिने ही बाब पतीला सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले। या प्रकरणी चेतनाचे मामा मनोहर राठोड, रा देवगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निनगुरकर करत आहेत। दरम्यान चेतनाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। त्यांच्या आक्रोशाने परिसरातील वातावरण हळहळून गेले। शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून पुढील तपास सुरू आहे। बोरगाव दाबडी जे गाव आहे तिथं पती पत्नीचा वाद झाला होता। पतीने चिकन आणून दिलं आणि आपल्या मित्राला जेवायला बोलवलेलं होतं। ते चिकन अर्धवट शिजलं या कारणावरून पतीने त्याच्या पत्नीला आपल्या मित्रांसोबतच थोडंसं रागवलं आणि यापूर्वीसुद्धा त्यांचे बरेच दिवसांपासून वाद चालू होते। त्या कारणावरून त्याच्या पत्नीने पॉयझन घेऊन आत्महत्या केली आणि पत्नीचे जे काही नातेवाईक होते त्यांनी तक्रार दिल्यावरून पतीविरुद्ध 306 आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। तपास चालू। हिंदी